हॅलो नमस्कार. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट या संदर्भात ही जी काही संविधानिक संस्था आहे किंवा संविधानिक आयोग आहे त्या आयोगाविषयी या व्हिडिओत आपण सविस्तर पद्धतीने एकंदरीत अंडरस्टँड करणार आहोत, अभ्यासणार आहोत. हे जे कमिशन आहे ते भारतीय राज्यघटनेच्या कलम 338 अंतर्गत स्थापन केलेली एक सर्वोच्च संस्था आपण म्हणू शकतो किंवा घटनात्मक संस्था म्हणू शकतो. या घटनात्मक संस्थेचे काम काय, ही संस्था कशासाठी किंवा हे आयोग कशासाठी स्थापन करण्यात आलेले आहे, यांना कुठले विशेष अधिकार प्राप्त होतात, यांची रचना कशी असते, हे सविस्तर आपण या व्हिडिओत समजणार आहोत. आणि एकंदरीत हे जे व्हिडिओ असणार आहे किंवा हे लेक्चर कशासाठी, तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, त्यानंतर कंबाईन पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षा असे जे काही येणाऱ्या जे अपकमिंग एक्झाम आहेत त्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण जर राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या जे काही आपण ऑलरेडी आपल्या चॅनलमध्ये सविस्तर जे काही विश्लेषण सिरीज सुरू केलेलं होतं ते कंप्लीट केलेलं आहे, ज्यामध्ये इयर वाईज ज्या काही राज्यशास्त्रात प्रश्न विचारले गेले होते ते सविस्तर डिस्कस केले. तर त्यामध्ये राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगासंदर्भात आपल्याला प्रश्न विचारल्याचे दिसून येतात. सो हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. जे नॅशनल कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आहे, नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आहे, त्यावर सातत्याने फ्रिक्वेंटली प्रश्न विचारताना आपल्याला दिसून येतात. त्या अनुषंगाने मी हे व्हिडिओ तयार करत आहे. ओके. सो आपल्याला जाणून घ्यायचे की नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट कशासाठी किंवा काय आहे, याची एकंदरीत भूमिका काय. ओके. तर हे या ठिकाणी तुम्ही वेलकम नोटीस वाचू शकता, जे आयोगाच्या याच्यावर साईटवर दिलेलं होतं. ते मी या ठिकाणी ते डाउनलोड करून लावून घेतलेलं आहे. ही जी PDF आहे किंवा हे जे लेक्चर आहे, या लेक्चरची PDF तुम्हाला जर हवी असेल तर आपली जी टेलिग्राम चॅनल आहे MPSC क्लासमेट, या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी या लेक्चरची PDF अवेलेबल करून दिली जाईल. ओके. आणि हे व्हिडिओ बनवण्याचा जो सोर्स आहे तो आहे लक्ष्मीकांत, लक्ष्मीकांत, जे माझ्याकडे मी वाचलेलं आहे ऑलरेडी. ते त्यावरून आणि काही स्वतः बाहेरून नेटवरून घेतलेले इनपुट्स, मग ते राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे जे काही वेबसाईट आहे किंवा इतर जे काही गव्हर्नमेंटल साईट आहेत त्यावरून मी काही इनपुट दिलेलं आहे. त्यांचं एकत्रीकरण करून मी या ठिकाणी ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. सो तुम्ही नक्की या व्हिडिओला नक्कीच चांगल्या पद्धतीने प्रतिसाद द्यावा हीच अपेक्षा करतो. आणि येणाऱ्या व्हिडिओला त्याप्रमाणे जे आपल्या ऑलरेडी व्हिडिओ जे विश्लेषण सिरीज वगैरे आहेत ते आपण ऑलरेडी डिस्कस केले आहे, ते देखील तुम्ही बघा. ओके. सो तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग होईल. सो चला मग सुरू करूयात. आता या व्हिडिओत आपल्याला आता राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग कशासाठी, तर त्याची एकंदरीत भूमिका किंवा पार्श्वभूमी काय आहे. ओके. तर ही एक घटनात्मक संस्था आहे. ओके. घटनात्मक संस्था म्हणजे काय, तर जे संविधानामध्ये त्यासाठी स्पेशल कलमाद्वारे तरतूद करण्यात आलेली आहे. तर ही घटनेच्या कलम 338 द्वारे स्थापित केली गेली आहे. ओके. दुसरीकडे ज्या काही महिला आयोग आहेत, त्यानंतर राष्ट्रीय अल्पसंख्याक जे आयोग आहेत, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आहेत किंवा राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग आहेत, यांची स्थापना एक अवैधानिक संस्था म्हणून करण्यात आलेली आहे. ओके. अवैधानिक संस्था किंवा जे कॉन्स्टिट्यूशनल नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहेत, पण जे काही अनुसूचित जाती आहे किंवा जमाती आयोग आहे किंवा इतर मागासवर्ग आहेत, तर हे संवैधानिक आयोग आहेत. या ठिकाणी इतर मागासवर्गाला अवैधानिक म्हटलेलं आहे. मात्र 2018 जे 102वी घटनादुरुस्ती झालेली आहे व 102nd अमेंडमेंट ॲक्टनुसार याला देखील घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. सो तुम्ही हे देखील लक्षात असू द्या. आता या आयोगाची उत्क्रांती कशी झालेली आहे. ओके. आयोगाची एकंदरीत पार्श्वभूमी, तर मुळात घटनेच्या कलम 338 अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी ज्या काही घटनात्मक संरक्षणाशी संबंधित सर्व बाबींची चौकशी करण्यासाठी किंवा त्यांच्या कामकाजाचा अहवाल राष्ट्रपतींना देण्यासाठी अनुसूचित जाती आणि जमाती आयोग या एका विशेष अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची तरतूद होती. म्हणजेच काय, तर जेव्हा सुरुवातीला 338 जेव्हा आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला, तेव्हा ती अनुसूचित जाती सोबतच अनुसूचित जमाती या दोन्ही गटांसाठी एकत्रित अशी एक विशेष अधिकाऱ्याची म्हणजे विशेष आयुक्ताची नेमणूक व्हावी अशा पद्धतीची तरतूद होती.
आणि या अनुसूचित जाती आणि जमाती आयुक्त म्हणून त्यांची नेमणूक करण्यात यावी, ही जबाबदारी राज्यघटनेकडे 338 अंतर्गत सोपवण्यात आलेली होती. मात्र 1978 सरकारने एका ठरावाद्वारे जे काही अनुसूचित जाती जमाती आयोग आहेत ते अवैधानिक सदस्यीय आयोगाची स्थापना केली. म्हणजे सुरुवातीला हे नॉन कॉन्स्टिट्युशनल होते. ओके. आता अनुसूचित जाती जमाती आयुक्त कार्यालयही अस्तित्वात होते. 1987 एका दुसऱ्या ठरावाद्वारे आयोगाच्या कार्यात काही बदल करण्यात आले. कुठले बदल करण्यात आले? तर त्याच्यामध्ये जे काही कार्य आहे त्याच्यामध्ये काही बदल घडून आले. त्याचप्रमाणे जे काही अनुसूचित जाती जमाती घटनात्मक जे काही आयोग स्थापन करण्याची जी तरतूद होती आणि विशेषतः विशेष अधिकाऱ्याची नेमणूक यासंबंधी काही बदल घडवून आणण्यात आले. त्याला राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोग असे नाव देण्यात आले. ओके. पुढे 1990 65व्या घटनादुरुस्तीनुसार, ही घटनादुरुस्ती लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 1990 65व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी एकाच विशेष अधिकाऱ्याच्या जागी, ओके, जे काही सुरुवातीला एकाच विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशा पद्धतीची जी तरतूद होते त्याऐवजी आता बहुसदस्यीय राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि जमाती आयोग स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. त्यानंतर या घटनात्मक संस्थेने 1987 जे काही ठरावाद्वारे तयार जे अनुसूचित जाती आणि जमाती आयोग या तयार करण्यात आलेली जी काही पद होते त्याचा आता त्या जागी आता एका आयोगाची स्थापना करण्यात आली. आता पुन्हा 2003 89व्या घटनादुरुस्तीनुसार जे काही संयुक्त राष्ट्रीय म्हणजे कंबाईन जे होते राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि जमाती आयोग त्याचे 2 भागात विभाजन करण्यात आले किंवा 2 भागामध्ये ते विभागले गेले. एक 338 नुसार राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग हे 338 अनुसार, ओके, असे 2 स्वतंत्र संस्थांमध्ये विभाजन करण्यात आले. 2004 स्वतंत्र राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग अस्तित्वात आला. स्वतंत्रपणे कधी अस्तित्वात आला असा प्रश्न विचारला तर 2004 अस्तित्वात आला. ओके. त्यामध्ये आता याची रचना काही या ठिकाणी दिलेली आहे. एक अध्यक्ष असतो, एक उपाध्यक्ष असतो आणि इतर 3 सदस्य, म्हणजे कमाल 3 सदस्य किमान कितीही असू शकतात. ओके. एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि इतर 3 सदस्य असे 5 सदस्यांची ही एकंदरीत बॉडी असू शकते. त्यांची नेमणूक राष्ट्रपतींच्या सही शिक्क्यानिशी करतात. ओके. त्यांच्या सेवेच्या अटी आणि कार्यकाळही राष्ट्रपतीच ठरवित असतात. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायला हवं. आता त्यांची कार्य कुठल्या पद्धतीचे ते कार्य करतात. आता सर्वात महत्त्वाचं जे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट म्हणजे अनुसूचित जाती आयोग आहे ते विशेषतः अनुसूचित जे काही जाती गटामध्ये जे काही मोडणारे जे नागरिक आहेत किंवा बांधव आहेत त्यांच्यासाठी जे महत्त्वाचे कार्य ते करीत असतात. त्यामध्ये आपण बघू शकता की अनुसूचित जातींसाठी घटनात्मक आणि इतर जे काही कायदेशीर संरक्षणाशी संबंधित सर्व बाबींमध्ये चौकशी किंवा देखरेख करणे, सोबतच त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करणे. म्हणजेच काय, तर ज्या काही SC जे काही कम्युनिटीज आहेत त्या कम्युनिटीजविषयी त्यांच्या जे काही त्यांच्यावर अत्याचार वगैरेच्या किंवा ॲट्रॉसिटीसारख्या ज्या काही गुन्ह्यांचा जो प्रमाण तर नाही वाढत आहेत, त्यानंतर आहे अनटचॅबिलिटीचं कुठल्या भागात तर ते प्रभावी ठरत तर नाही ना, ह्या संदर्भात चौकशी करणे, तसेच देखरेख ठेवणे या संदर्भात देखील जे महत्त्वाचे जे काम आहे ते हे आयोग करत असतो आणि एकंदरीत त्या कार्याचे मूल्यमापन करण्याचे काम देखील यांच्याकडेच असते. आता अनुसूचित जातींचे हक्क, ओके, आणि संरक्षणापासून जे काही वंचित राहण्यासंदर्भात विशिष्ट तक्रारींची चौकशी करणे. ओके. तक्रारी या आयोगाकडे ज्या काही ॲट्रॉसिटी संदर्भातील असेल, त्यांच्या हक्कांविषयी असेल किंवा संरक्षणासंदर्भात ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत त्या तक्रारींची चौकशी करणे हे देखील काम या आयोगाकडे असतो. ओके. आता अनुसूचित जातींच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या नियोजन प्रक्रियेत, ओके, जे काही आर्थिक आणि सामाजिक विकास संदर्भात ज्या काही वेगवेगळ्या योजना केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो त्या सरकारांमार्फत राबवण्यात येत आहेत अशा योजना किंवा नियोजन प्रक्रियेत सहभागी होणे. ओके. त्यानंतर त्यांना सल्ला देणे केंद्राला किंवा राज्याला त्या संदर्भात अधिक प्रभावी करण्यासाठी आणि त्यांच्या विकासाच्या प्रगतीचे मूल्यमापन करणे हे देखील काम हे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग करीत असतो. त्यांना सुरक्षा उपायांच्या म्हणजे काय तर
एस सी कम्युनिटी संदर्भातील ज्या काही सुरक्षा उपाय आहेत त्या सुरक्षा उपायांचे जे काही कार्याचा जो अहवाल आहे तो अहवाल दरवर्षी किंवा योग्य वाटेल त्यावेळीस राष्ट्रपतींकडे सादर करणे त्यांना क्रमप्राप्त ठरते किंवा ते सादर करीत असतात. आता अनुसूचित जातींचे जे काही संरक्षण आहेत, कल्याण आहेत, सामाजिक आर्थिक विकासासाठी त्यांच्या सुरक्षा उपायांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र किंवा राज्याने काय उपाययोजना कराव्यात, ओके, याबद्दल देखील शिफारस करू शकतात. म्हणजे कुठल्या योजना राबवाव्यात, कुठले धोरण यांच्या या कम्युनिटीच्या जे काही आहेत अनुसूचित जातीचे नागरिक आहेत त्यांच्यासाठी किंवा बांधवांसाठी ज्या काही योजना आहेत ते कुठल्या प्रकारचे राबवायला, कुठले धोरण आपण अंमलात घ्यायला पाहिजे किंवा अंमलबजावणी करायला पाहिजे या संदर्भात शिफारस करण्याचे काम देखील हे आयोग करीत असतो. ओके. आणि अनुसूचित जातीचे जे काही संरक्षण आहेत, कल्याण आहेत, विकास आहेत, उन्नती संदर्भात अशी इतर कामे देखील जे राष्ट्रपती निर्दिष्ट करतील म्हणजे राष्ट्रपती सांगतील त्याप्रमाणे ते आपले कार्य बजावत असतात. ओके. सो अशा पद्धतीने आपण या आयोगाची कार्य बघितलेली आहेत. आता आयोगाचा अहवाल कशा पद्धतीने सादर केला जातो किंवा कुठे सादर केला जातो, तर आयोगाचा जो अहवाल आहे तो आयोगाचा अहवाल राष्ट्रपतींना वार्षिक अहवाल सादर करतो. ओके. तसेच आवश्यक वाटेल तेव्हा अहवाल सादर करू शकतो. म्हणजे एकतर दरवर्षी राष्ट्रपतींकडे तसा आवश्यक अहवाल सादर करतात किंवा जर आयोगाला वाटला की नाही हे खूप तातडीची गरज आहे किंवा तो अहवाल त्याच्या संदर्भातला किंवा एखादा सेन्सिटिव्ह विषय असेल तर त्या 1 वर्षाच्या आधी देखील ते अहवाल राष्ट्रपतींकडे सादर करू शकतात. आता राष्ट्रपती असे सर्व अहवाल संसदेसमोर ठेवतात आणि तसेच या आयोगाने केलेल्या शिफारशींवर केलेल्या कारवायांची माहिती देणारे निवेदनही देतात. म्हणजे काय, तर जेव्हा संसदेसमोर ठेवलं जातं तेव्हा ज्या काही शिफारशी आयोगाने केलेल्या आहेत त्या आयोगाने केलेल्या शिफारशीवर काय भूमिका घेतलेली आहे, संसदेकडून कुठल्या भूमिका घेतलेल्या आहेत आणि जर ते शिफारशी मान्य केली असेल ते मान्य केली असतील तर ठीक आणि नाही केली तर का नाही केली त्यामागची जी काही कारणे आहेत त्या निवेदनात असणे संसदेच्या किंवा मंत्रिमंडळाकडून ते निवेदन प्राप्त करून देणे गरजेचे असते. ओके. त्याचप्रमाणे राज्य सरकार संबंधित ज्या काही आयोग आहेत, राज्य संदर्भातील अनुसूचित जाती संदर्भात ज्या काही आयोग आहेत ते देखील राष्ट्रपती राज्याच्या राज्यपालाकडे पाठवत असतात. ओके. आणि राज्यपाल आयोगाच्या शिफारशींवर केलेल्या कारवाईची माहिती देणारे निवेदन राज्य विधिमंडळासमोर ठेवतात. सोबत अशा कोणत्याही शिफारशी मान्य न होण्यामागची जी काही कारणे आहेत त्या कारणांचा जो काही समावेश आहे त्या निवेदनात असायला हवा. ओके. म्हणजेच काय, तर समजा केंद्र किंवा राज्य जेव्हा आपल्या पार्लमेंटमध्ये असो की अनुक्रमे विधिमंडळामध्ये असो जेव्हा तो अहवाल राष्ट्रपतींकडे जेव्हा सादर केला जातो किंवा राज्यामध्ये राज्यपालांकडे सादर केला जातो तेव्हा राज्यपाल किंवा राष्ट्रपती ते अहवाल केंद्रामध्ये संसदेत तर राज्यामध्ये विधिमंडळात ते मांडत असतात. आणि समजा आयोगाने काही शिफारसी केलेल्या असतील त्यांच्या विकासासाठी वगैरे तर ते जर संसद अमान्य करत असतील किंवा विधिमंडळ अमान्य करत असतील तर त्या अमान्य करण्यामागची जी काही कारणे आहेत ते कारणे निवेदनासह राष्ट्रपतींना किंवा राज्यामध्ये राज्यपालांना देणे गरजेचं असतो. ओके. तर अशा पद्धतीने आयोगाच्या अहवालावर कारवाई होत असते किंवा तो आयोगाचा अहवाल समोर प्रोसेसने एका विशिष्ट प्रोसेसने पुढे जात असतो. सो या ठिकाणी ज्या काही फंक्शनिंग ऑफ व्हेरियस विंग्स ज्या काही विंग्स आहेत म्हणजे वेगवेगळे विंग्स त्याच्यामध्ये देखील हे NCSC म्हणजे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग काम करीत असतो. ज्यामध्ये ॲट्रॉसिटी अँड प्रोटेक्शन सिव्हिल राईट्स विंग अशा पद्धतीने ही विंग स्थापन करण्यात आलेली आहे. म्हणजे ॲट्रॉसिटी संदर्भात हीनस गुन्हेगारी संदर्भात ज्या काही आहेत ओके त्या संदर्भातील गुन्हा संदर्भात जे काही निर्णय घेण्याचा अधिकार यांच्या आयोगाकडे असतो. त्याच्यानंतर सर्व्हिस सेफगार्ड विंग हे देखील विंग स्थापन करण्यात येतो. त्यानंतर इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट विंग तर जे काही SC कम्युनिटीज आहेत त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा ते डेव्हलपमेंट ज्या काही प्रोजेक्ट आहेत त्यांच्या इम्प्लिमेंट करण्यासाठी हे अशा पद्धतीचे विंग स्थापन करण्यात येते. ओके. कुठले विंग, एक आहे ॲट्रॉसिटीज अँड प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स विंग, दुसरा आहे सर्व्हिस सेफगार्ड विंग, तिसरा आहे इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट विंग. अशा पद्धतीने 3 प्रकारचे विंग आयोग स्थापन करीत असतो किंवा त्यामध्ये काम करीत असतो.
आता आयोगाचे जे काही अधिकार आहेत, त्या कुठले अधिकार आहेत, कुठले विशेष अधिकार आहेत ते माहिती असणे गरजेचं आहे. ओके. आयोगाला स्वतःच्या कार्यपद्धतीचे नियमन करण्याचा अधिकार असतो. म्हणजे त्या आयोगाची कार्यपद्धती कशा पद्धतीने चालेल हे ठरवण्याचा अधिकार त्या आयोगालाच असतो, ना की कुणीही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत. ओके. त्यानंतर आयोगाला कोणत्याही प्रकरणाचा तपास करताना किंवा कोणत्याही तक्रारीची चौकशी करताना दिवाणी न्यायालयाप्रमाणे त्यांना अधिकार प्राप्त होत असतात. म्हणजे दिवाणी न्यायालयाला ज्याप्रमाणे चौकशी संदर्भात किंवा एखाद्याला बोलावण्याचा किंवा अधिकार जे असतात दिवाणी न्यायालयाला, त्याच पद्धतीने या आयोगाला देखील ते अधिकार प्राप्त होत असतात. ओके. आता काही विशेष अधिकार त्यांना प्राप्त होतात. कुठलेही अधिकार? जर समजा भारताच्या कोणत्याही भागातून कोणत्याही व्यक्तीला बोलावून त्याची उपस्थिती लागू करणे किंवा एखाद्या सत्तेवर तपासणी करणे. म्हणजे एखादा गुन्हा घडलेला असेल आणि विशेषतः अनुसूचित जाती संदर्भातील जर तो गुन्हा असेल, तर त्या गुन्ह्यामध्ये इन्व्हॉल्व असणाऱ्या व्यक्तीला, मग तो भारताच्या कुठल्याही भागात असो, त्याला बोलावणे, त्याच्या उपस्थिती लागू करणे आणि त्याने जर दिलेली शपथ असेल किंवा त्या शपथेवर त्याने एखादी माहिती दिलेली असेल, तर त्या माहितीची चौकशी करणे, तपासणी करण्याचे काम हे आयोग करीत असतो. ओके. त्यानंतर कोणत्याही दस्तऐवजाचा शोध घेणे आणि तयार करणे आवश्यक आहे. ओके. अशा जे काही बाबी आहेत त्याविषयी देखील त्यांच्याकडे अधिकार असतो. त्यानंतर आहे प्रतिज्ञापत्रावर पुरावे प्राप्त करणे. जे काही प्रतिज्ञापत्र आहेत त्यावर पुरावे प्राप्त करणे त्या संदर्भात आणि ते समोर चौकशीसाठी पाठवणे. ओके. किंवा आपल्या राष्ट्रपतींना सादर करत त्या अहवालावर नमूद करणे. त्यानंतर आहे कोणत्याही न्यायालयाकडून, ओके, खूप महत्त्वाचं आहे, कोणत्याही न्यायालयाकडून किंवा कार्यालयाकडून कोणतीही सार्वजनिक नोंदी मागवणे. म्हणजे असं बंधन नाही की न्यायालयाकडून एखादं जर मॅटर जर अनुसूचित जाती संदर्भात असेल तर ते न्यायालय ते नाकारू शकत नाही आयोगाला. ते माहिती आयोगाला पुरवणे क्रमप्राप्त ठरतो आहे. सो सार्वजनिक नोंदी ते मागवू शकतात. ओके. त्यानंतर आहे साक्षीदार, कागदपत्रांच्या तपासणीसाठी समन्स बजावणे. ओके. राष्ट्रपती ठरवू शकतील अशी इतर कोणतीही बाब, म्हणजे राष्ट्रपती जे बाब ठरवतील अनुसूचित जातींच्या संदर्भात, मग ते अनुसूचित जातींवर परिणाम करणाऱ्या ज्या काही सर्व धोरणात्मक बाबींवर असतील किंवा केंद्र राज्य सरकारने ज्या काही योजना किंवा धोरण ठरवले असतील त्याविषयी सल्लामसलत करण्यासंदर्भात देखील त्यांच्याकडे अधिकार असतो. आता सुरुवातीला काय झालं, तर सुरुवातीला जेव्हा या आयोगाला अँग्लो इंडियन समुदायाच्या बाबतीतही, म्हणजे आयोग SC साठी म्हणजे शेड्यूल कास्टचे कम्युनिटी आहे त्यासाठी ते काम करतात. सोबत अँग्लो इंडियन जे कम्युनिटी आहे त्याबाबत देखील अशा पद्धतीचे कार्य हे आयोग करीत असतो. हे देखील आपल्याला माहिती असायला हवं. सुरुवातीला हे आयोग इतर मागासवर्गीयांसाठी देखील, इतर मागासवर्गीय कम्युनिटीसाठी देखील अशा पद्धतीचे काम करत होते. मात्र 2018 मध्ये जेव्हा इतर मागासवर्गीय आयोग स्वतंत्रपणे स्थापन करण्यात आले आणि त्याला घटनात्मक अधिकार देण्यात आले 102वी किंवा 102nd अमेंडमेंट ॲक्टनुसार, तर त्यांचे जे काही काम आहे ते मुक्त करण्यात आलं. जे अनुसूचित जाती आयोगातून ओबीसी आयोगासंदर्भातील जे काम आहे ते कमी करण्यात आले. ओके. आता काही संकीर्ण पण महत्त्वाचे काही माहिती आहे ते सुद्धा आपल्याला माहिती असायला हवे. ज्यामध्ये कुठले तर जे काही वेगवेगळे आपण जे स्थापन झालेले नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते, त्याच्यानंतर बायफर्केट झाल्याच्या नंतर त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते, सध्या कोण आहेत, सदस्य कोण आहेत, ते आपल्याला माहिती असायला हवं. ओके. तर ज्यावेळी 1978 मध्ये, ऑगस्ट 1978 मध्ये पहिल्यांदा अनुसूचित जाती जमाती आयोग स्थापन करण्यात आलेले होते, तर त्याचे अध्यक्ष भोला पासवान शास्त्री होते. ओके. भोला पासवान शास्त्री हे नाव लक्षात असू द्या. आणि इतर 4 सदस्य होते. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता भोला पासवान शास्त्री जे आहेत. त्यानंतर आहे 2004 मध्ये जेव्हा पहिला राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग म्हणजे स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोगपासून जेव्हा स्वतंत्र झाल्यानंतर 2004 मध्ये हे नव्याने स्थापन करण्यात आले, तेव्हा पहिले राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे जे अध्यक्ष होते ते सूरज भान. ओके. सूरज भान या ठिकाणी तुम्ही बघू शकता, सूरज भान. त्यानंतर राष्ट्रपतींनी 6व्या राष्ट्रीय आता सध्या कितवी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग स्थापन करण्यात आलेले आहे, तर 6वी. ओके. या 6व्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी विजय सांपला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर उपाध्यक्ष म्हणून अरुण हलदर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि इतर सदस्यामध्ये सुभाष रामनाथ पारधी आणि श्रीमती अंजू बाला यांचा समावेश या ठिकाणी
करण्यात आलेलं आहे. सो हे आपल्याला देखील लक्षात घ्यायला हवे. म्हणजे एकंदरीत सहावे अनुसूचित जाती आयोग आहेत. ओके. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आणि सध्या जर 2024मध्ये जानेवारी 2024चा विचार करता, फेब्रुवारी, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता श्री अरुण हलदार हे ॲज अ चेअरमॅन म्हणून यांच्याकडे इन्चार्ज आहे. ओके. सो अशा पद्धतीने आपण सविस्तर अनुसूचित जाती आयोगासंदर्भात आपण सविस्तर बघितलेलं आहे. ओके. तर या व्यतिरिक्त एक्झाममध्ये अजून काही विचारणार नाही. सो एवढंच लक्षात घ्या. आपल्याजवळ वेळेचा अभाव असल्याकारणाने आपण जास्त काही इकडे तिकडे भरकटण्यापेक्षा जितकं महत्त्वाचं आहे तितकंच आपण घेतो आहोत. सो अशा पद्धतीने आपण इथे थांबतो. ओके. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांना पण सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. PDF हवी असेल तर या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. या टेलिग्राम चॅनलवर या लेक्चरची PDF अवेलेबल करून दिली जाईल. ओके. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.